नमस्कार फ्रेंड्स, तर आज आपण आहे ना कारळाची चटणी बनवणार आहोत। तर आहे ना मी ते तवा आहे ना गरम करून घेतलेला आहे आणि 1 वाटी इतके आहे ना कारळ जे आहेत ना ते घालून घेतलेले आहेत या पद्धतीने। आणि हलकेसे 2 ते 3 मिनिट आहे ना आपण ड्राय रोस्ट असे करून घेणार आहोत। आता तडतड आवाज येतोय, पाहू शकता असे उडायला लागले ना म्हणजे ते भाजतात छान। अगदी 3 ते 4 मिनिटं छान बारीक गॅसवरती आहे ना मस्त असे परतून घ्यायचे आहेत, खमंग करून घ्यायचे आहेत कुरकुरीत या पद्धतीने। पण लक्षात असू द्या गॅसची फ्लेम जी आहे ना ती बारीक ठेवायची आहे, जेणेकरून आपले कारळ आहेत ना ते जळणार नाही या पद्धतीने। आता इथे कारळ जे आहेत ना आपले छान भाजून झालेले आहेत। इथे 5 मिनिट मी बारीक गॅसवरती कारळ छान भाजून घेतले आणि आता काय करणार आहे, गॅस बंद करणार आहे आणि याच्यावरतीच कारळ ठेवणार आहे, जेणेकरून आहे ना कारळ कुरकुरीत होतील या पद्धतीने। आणि आता असं एकसारखं करून घेऊया आणि गार करून घेऊया। कारळ जे ते आता थंड झालीत, आपण हात लावू शकतो इतकी। आणि आता आपण मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचं आहे। त्याचबरोबर त्याच्यामध्ये ना 15 ते 20 मी लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत। त्याचबरोबर चवीनुसार मीठ घेतलेले आहे आणि लाल तिखट जे आहे ना म्हणजेच मिरची पूड ते 2 चमचे इतकं घेतलेलं आहे। आता या ठिकाणी तुम्हाला जर तिखट आणखी पाहिजे असेल तर तुम्ही तिखटाचे प्रमाण जे ते आणखी वाढवू शकता। आता हे सगळे ना चमच्याने एकसारखं फिरवून घ्यायचे, मिक्सर जारमधून जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। इथे पाहू शकता आपली कारळाची चटणी जी आहे ना ती तयार झालेली आहे। खूप जास्त बारीक नाही, खूप जास्त तसंच देखील ठेवायचं नाही। अतिशय टेस्टी होते आणि पटकन होणारी आहे आणि अगदी एकदा केली ना तर तुम्ही 10 ते 12 दिवस देखील टिकणारी देखील आहे। आता मी इथे काय केलं आहे, यूज अँड थ्रोचे जे टिफिन असतात ना त्याच्यामध्ये भरलेलं आहे, कारण मला बाहेर जायचं आहे आणि ट्रॅव्हलिंगसाठी चटणी जी आहे ती बेस्ट आहे। आपण बाहेर चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकतो। तुम्हाला कशी वाटली ही कारळाची चटणी मला कमेंटद्वारे नक्की सांगा। त्याचबरोबर आपल्या चॅनलला लाईक शेअर